पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। मल्हार सर्टिफिकेटला मल्हार नाव देण्यास महाराष्ट्र राज्य खाटीक समाजाचे अध्यक्ष आमदार कृपाल तुमाने यांनी विरोध केलाय। कुठलंही नाव द्या, मात्र देवदेवतांचं नाव सर्टिफिकेटला देऊ नका। शिंदेच्या शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आमदार कृपाल तुमाने यांनी अशी भूमिका घेतली आहे। तर गेले काही दिवस आपण वाद बघतोय। हलाल विरुद्ध झटका हा वाद रंगलेला दिसतोय। मल्हार सर्टिफिकेटला मल्हार नाव देण्यास आता विरोध होताना आपल्याला बघायला मिळतोय। खाटीक समाजाचे अध्यक्ष कृपाल तुमाने यांनी हा विरोध केलाय। ही मल्हार सर्टिफिकेट देणारी व्यक्ती कोण, सरकार काय का? सरकारने जर नाव ठेवलं असेल तर आम्ही सरकारला विनंती करू, माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटू की याला देवी देवताचं नाव देण्यात येऊ नये। तुम्ही सरकारने एखादं दुसरं कोणतेही नाव द्यावं, पण देवी देवताचं नाव देऊ नये। कारण कोणत्या या प्रकारच्या व्यवसायामधल्या गोष्टीला, प्रमाणपत्राला अशा पद्धतीचं नाव देणे हे मलासुद्धा पटत नाही। कोणत्याही देवी देवतेचं नाव देणं मला पटत नाही। इकडे हिंगोलीमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या विरोधामध्ये मल्हार क्रांती सेना सुद्धा आक्रमक झालेली आहे। मटण विक्रेत्यांना नितेश राणे यांनी मल्हार सर्टिफिकेट देण्याचं वक्तव्य केलं होतं, तर त्यामुळे राजे मल्हारराव होळकर यांचा अपमान झाल्याचं मल्हार क्रांती सेनेनं म्हटलेलं आहे। तसंच या संघटनेकडून नितेश राणे यांचा निषेध सुद्धा करण्यात आला आहे। नितेश राणे यांचा आम्ही मल्हार क्रांती सेनेच्या वतीनं निषेध करतो आणि त्यांनी जे काही सांगितलं की आम्ही खाटीकांना मल्हार प्रमाणपत्र देणार आहोत, तर आम्ही या ठिकाणी मल्हार क्रांती सेनेच्या वतीनं आव्हान करतो की त्यांनी कोकणामध्ये, तळकोकणात चिकन मटनचं दुकान चालू करावं। आम्ही त्यांना 11,111 रुपये बक्षीस देणार। पुढची बातमी नाशिकमधून येते। नाशिकमध्ये रिक्षा चालकांची सर्रास दादागिरी सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। अनधिकृतपणे रिक्षा चालवणाऱ्याने एका कार चालकाला जबर मारहाण केली आहे। रिक्षाला धक्का लागल्याच्या रागातून परिवारासोबत निघालेल्या व्यक्तीला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करत मारहाण करण्यात आलेली आहे। कारमधली महिला हात जोडून माफी मागत असताना देखील रिक्षा चालकांची मुजोरी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान मुजोर रिक्षा चालक मजहर अनवर खान याच्यासह साथीदारांना अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये मुजोर रिक्षा चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एक ऑटो रिक्षा चालकाने एक स्विफ्ट कार अडवून त्यामध्ये बसलेल्या काही इसमास हुज्जत घालून त्याला शिवीगाळ व दमदाटी केली होती। सदरबाबतचा व्हिडिओ हा आज रोजी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर प्रसारित होत होता। यानंतर एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।